महाराष्ट्रातले प्रेक्षक भडकले आहेत बिग बॉसवर। हो, आणि याचं कारण आहे निकीमध्ये आणि आर्यामध्ये झालेलं भांडण। नेमकं झालंय काय ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राहा। तर काल एपिसोडमध्ये निकीचं आणि आर्याचं खूप जोरदार भांडण झालं आहे। आर्याने निकीला कानाखाली मारले आणि त्याआधी निकीने आर्याला धक्का दिला होता आणि धक्का देत असताना निकीचा हात लागला होता आर्याच्या गालावर आणि त्याचा राग करत आर्याने डायरेक्ट तिच्या कानाखाली मारली। हो, हे तिचं स्पॉन्टेनियस रिॲक्शन होतं, हे आपल्याला दिसलं। पण आपल्याला असं दिसत आहे की बिग बॉस आर्याला डायरेक्ट शिक्षा देत आहेत आणि ते म्हणत आहे की जे काही तुम्ही केलं ते 100% इंटेन्शनली होतं। आणि मला ते कुठेच वाटलं नाही, म्हणजे घरामधल्या लोकांना सुद्धा असंच वाटलं की आर्यानं तिचं रिॲक्ट केलं, म्हणजे तिने जे ऍक्शन केली, तिने जे धक्का दिला त्यावर आर्यानं रिॲक्ट केलं आणि तिला कानाखाली मारलं। पण त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की भाऊंच्या धक्क्यावर चक्क भाऊ आर्याला असं म्हणत आहे की तुमचा असला कुठला माज आहे की तुम्ही डायरेक्ट राग आणून दुसऱ्याला कानाखाली मारलं। तुम्ही जे काही केलं ते 100% इंटेन्शनली होतं। हे तुम्ही वाक्य लक्षात ठेवा, 100% इंटेन्शनली होतं। म्हणजे त्याआधी निकीने जे काही केलं ते भाऊंना दिसलं नाही का? आणि फक्त आर्यालाच एकटीला शिक्षा का? आणि शिक्षा काय असेल? ती घराबाहेर जाईल का? आणि जर तिला एवढी मोठी शिक्षा मिळाली तर अरबाजचं आणि निकीचं काय? अरबाज आणि निकी प्रत्येक वेळी लोकांना त्रास देतात। म्हणजे अरबाज तर चक्क कालच्या टास्क मध्ये त्याने अभिजितला खूप जोराचा धक्का दिला होता, त्याने जान्हवीचा हात पकडला होता, खूप जोरात ओढत होता, पॅडदादांचा हात ओढत होता, तो सगळ्यांना लाथाबुक्क्या मारतो वगैरे अशा गोष्टी तो ज्यावेळेस अरबाज करतो त्यावेळेला अरबाजला काहीच मोठी शिक्षा मिळत नाही। म्हणजे अरबाज आणि निकी त्यांना कंटेंट देतात म्हणून ते घरामध्ये त्यांना ठेवलं आहे। म्हणजे त्यांनी जे काही केलं ते त्यांना माफ आणि बाकीच्या लोकांना शिक्षा। यामुळे सगळेच लोक बिग बॉस सध्या खूप भडकलेले आहेत। सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की निकीला आणि अरबाजला पण शिक्षा मिळाली पाहिजे, कारण अरबाजने त्या आधीच्या टास्क मध्ये खूप फिजिकली सगळ्यांना त्रास दिला होता। तो गेम कोणताच नीट खेळत नाही, त्याने तो पण टास्क नीट कंप्लीट केला नव्हता। आणि आर्याने निकीला कानाखाली मारली त्यावेळेला त्यांना सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवलं होतं बिग बॉसने आणि त्यावेळेस बिग बॉस बोलले की आर्याने जे केलं ते नियमाच्या बाहेर आहे आणि त्यांना जे काही लोक सपोर्ट करत आहेत ते खूप चुकीचं आहे। हे मला बिलकुल नाही आवडलं। म्हणजे यात चुकीचं काय? बी टीम वाल्या लोकांना हे खूप क्लिअर माहित आहे की निकी त्यांना किती त्रास देते। म्हणजे आपल्याला सगळ्यांना दिसत आहे, आपण एपिसोड बघतो की निकी घरातल्या लोकांना किती त्रास देते, तरीही तिच्याबद्दल काहीच बोलल्या जात नाही। आणि आता तिने एवढं मोठं कांड झालंय घरामध्ये, म्हणजे आर्यानं तिला मारलं याच्यासाठी काही लोक म्हणजे अंकिता, अभिजित, पॅडदादा, डीपी दादा, सूरज वगैरे हे लोक आता आर्याला सपोर्ट करत होते। त्यावेळेला चक्क आता बिग बॉस असं बोलले की तुम्ही तिला सपोर्ट करता हे चुकीचं आहे। यामध्ये मला कुठंच काही चूक वाटली नाही आणि हे एवढं सगळं झालं तरी सुद्धा अंकिताने तिचा हात पकडून तिला समजावून सांगितलं, तिला शांत केलं की मी बिग बॉसला बोलेल की हे तू जे काही केलं ते रिॲक्शन होतं वगैरे। एवढं सगळं असून सुद्धा अंकिता तिच्या साईडनं स्टँड राहिली, हे मला खूप आवडलं। तर आर्याला शिक्षा मिळाली तर यानंतरचं बिग बॉसचं फ्युचर काय असेल, त्यांच्या TRP वर किती फरक पडेल आणि सगळ्या गोष्टींवर किती फरक पडेल? म्हणजे खरंच आता हा प्रश्न पडत आलाय की बिग बॉस स्क्रिप्टेड आहे का? आणि बिग बॉस मध्ये निकीला आणि अरबाजला काही गोष्टींची सूट का आहे? बाकीच्या लोकांना शिक्षा का मिळतात? आणि जान्हवी आता जो काही निकी अगेन्स्ट स्टँड घेतेय तो पण लोकांना खूप आवडतोय। सगळीकडे खूप वाद सुरू आहे आणि सध्या सोशल मीडियावर ही गोष्ट खूप पेटली आहे। तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।